आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चणा डाळची भाजी, पण यावेळेस आपण चणा डाळीमध्ये घालणार आहोत सफेद भोपळा। थोडंसं वेगळं आहे पण खूप छान होतं। तर चला करायला घेऊया। चणा डाळीची भाजी करणार आहोत, पण यावेळेला आपण काय करणार आहोत, चणा डाळीमध्ये सफेद भोपळा घालणार आहोत। त्यासाठी आपण घेतले 2 कांदे, मीठ, सुक्या खोबऱ्याचं वाटण, कसुरी मेथी, कोथिंबीर, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि भोपळा घेतलेला आहे, 1 वाटी सफेद भोपळा आहे। त्यानंतर तेल घेतलेलं आहे, मसाले घेतलेले आहे। मसाल्यांमध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत, राई, जिरं, हळद, आपला आगरी मसाला, गरम मसाला आणि लाल कश्मीरी पावडर। तर चला आता करायला घेऊया। चला, आपली कढई पण गरम झाले, आपण घालूया तेल। 1-2 पळ्या तेल घातलेलं आहे। आता तेल जरा गरम झालं की आपण 1 छोटा चमचा राई, 1 छोटा चमचा जिरं, हे थोडं तडतडू दे। आता आपण काय करूया, त्यामध्ये घालूया 2 कांदे आणि त्याच सोबत घालूया कढीपत्ता, आता हे परतवून घेऊया आणि 2 मिनिटं पहिला कांदा शिजवून घेऊया। झाकण मारूया 1-2 मिनिटं। आपण ना झाकण काढूया आणि बघा, कांदा तर आपला शिजतच आहे। आता त्याचसोबत आपण घालूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला आणि घालूया त्यात आलं लसूण कुटलेलं, किंवा नुसतं लसूण घेतलं तरी चालेल। हे परतवून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घेऊया। 1-5-6 मिनिटं पुन्हा झाकण देऊया आणि कांदा टोमॅटो चांगला शिजवून घेऊया। आपण ना झाकण काढूया, पहा कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे। आता आपण त्यात मसाले घालूया। सगळ्यात आधी घालूया आपला आगरी मसाला, 2 चमचा आगरी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा भरून गरम मसाला आणि 1 छोटा चमचा लाल कश्मीरी पावडर। सोबत आपण घालूया त्यामध्ये थोडंसं हिंग घालूया, अगदी चिमूटभर, 1 छोटा चमचा। आता हे परतवून घेऊया। पाणी टाकून छान मसाले परतवलेत। आता आपण त्यात घालूया चण्याची डाळ, ही आम्ही 150 ग्रॅम घेतलेली होती। ही छान परतवून घेऊया। सोबत घालूया सफेद भोपळा। ट्राय करा, खूप छान होते भाजी। नॉर्मली आपल्या घरात लहान मुलं भोपळा खायला पाहत नाही, तर अशा पद्धतीने त्यांना खाऊ घाला। आता हे छान परतवून घेतलेलं आहे, मसाले पण लागलेले आहेत। आता ना आपण त्यात पाणी घालूया। आम्ही 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर आता काय करणार आहोत, आपण वरती झाकण देणार आहोत, पण ताट ठेवणार आहोत आणि ताटावर ठेवणार आहोत थोडंसं पाणी। आता 10 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेऊया मीडियम आचवर। आपण आता झाकण काढूया
बघा छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यात घालूया वाटण। हे सुक्या खोबऱ्याचं भाजलेलं वाटण आहे, यामध्ये कांदा वगैरे भाजलेला नाही आहे। त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ, सोबत घालूया कोथिंबीर आणि कसुरी मेथी, 1 चमचा कसुरी मेथी, 1 छोटा चमचा। आता हे छान परतवून घेऊया। खूप छान होते ही भाजी। नक्की ट्राय करा। आता पुन्हा झाकण देऊया आणि 5 मिनिटं कढ घेऊया। चला आपण ना आता झाकण उघडूया। आपण एक 12 मिनिटं तरी ठेवलेलं होतं, चांगलं शिजलेलं आहे। बघा छान झालेली आहे। हे बघा चणा डाळ पण शिजलाय आणि आपला भोपळा पण छान शिजलाय। आता आपण गॅस बंद करूया आणि तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते। बऱ्याचदा लहान मुलं फळभाज्या खायला पाहत नाही, त्यांना त्या अशा प्रकारे खाऊ घातल्या तर ते नक्कीच खातील। मग रेसिपी आवडतात ना? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।